इकडे बनवणार आहे बेसनचं धिरडं। त्यासाठी मी बेसनचं पीठ घेतले, त्याच्यात थोडीशी हळद आणि त्याच्यात हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर हे वाटून घेतलेलं आहे, जिरे हे सगळं वाटून घेतले। त्याच्यात ते टाकून घेऊ आपण। मीठ टाकू चवीनुसार। पातळ आणि कुरकुरीत होतात। आता बनवताना त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकली। आता मी बेसनचे धिरडे करून घेणार आहे। त्याच्यासाठी बघा ते पीठ भिजवलं होतं, त्याच्यात आता कोथिंबीर टाकली। ते आता मिक्स करून घेऊ आपण कोथिंबीर। मी इकडे चपात्या करून घेतल्या। आता त्याच तव्यात चपाती केलेले धिरडे बनवून घेऊ। थोडंसं तेल टाकलं, याच्यात कांदा टोमॅटो टाकून पण बनवलं ना छान लागतं। पण कसं आहे, आता मुलांना बनवायचं आहे, मुलं खात नाहीत, मग असंच बनवते। चांगलं निघतं। आता दुसरं पण धिरडं टाकून घेतलं। तुम्ही छोटे मोठे कसेही करू शकता। बघा आता सबस्क्राईब लागत नाही। बघा मस्त इकडे आपले धिरडे बनवले, किती पातळ आहे।